स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं जे रिझल्ट लागलेला आहे सीईटीचा आणि विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. रजिस्ट्रेशनची डेट ही उद्यापर्यंत आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यानंतर पुढे काय, ज्या विद्यार्थ्यांनी बीएडचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे युट्यूबला पण विचारणा येत आहे. जो आपला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती पण विचारणा येत आहे. मग त्यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांची प्रश्न आहे ज्याची उत्तरं आपण देतो आहे. इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी आहेत मेथडसाठी, नंतर बीसीए वाले विद्यार्थी आहेत, बीबीए वाले विद्यार्थी आहेत, बीकॉम वाले विद्यार्थी आहेत जे हे शिक्षण घेतलेले आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ते मेथडसाठी विचारणा करत आहेत. म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता पुढे काय करायचं आहे आणि मेथड आणि सब्जेक्ट कोणते चूज करायचे आहे या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती करतोय की आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट हे आपल्या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑथेंटिक माहिती आणि योग्य ही माहिती आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. आपण स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला सुद्धा आपण जॉईन होऊन आपण आपले प्रश्न विचारू शकता, मला फोन सुद्धा आपण करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकला मात्र जॉईन व्हा. बघा, कॅप राऊंडची जी काही प्रोसेस आहे ते पुढे सुरू होणार आहे, परंतु आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन नंतर आता पुढे काय, रजिस्ट्रेशन नंतर विद्यार्थी मित्रांनो एक मेरिट लिस्ट तुमची संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची लागणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये जर तुमच्या काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी पूर्ण करायसाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस दिले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होणार आहे. त्यामध्येच तुम्हाला मेथड आणि तुमचे सब्जेक्ट टाकायचे आहेत. मग मेथड आणि सब्जेक्ट मध्ये खूप विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो आणि गोंधळ तर होत असतोच, पण त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ते मेथड मध्ये काहीतरी चुकीची माहिती भरून टाकत असतात आणि ज्या वेळेला कॅप पूर्ण होऊन जातं आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा नंबर लागतो त्यावेळेला कॉलेज मात्र त्यांना प्रवेश देत नाही, कारण त्या कॉलेजमध्ये ते मेथड असत नाही. मग त्या कॉलेजमध्ये ते मेथड नसल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि वर्षभराचं नुकसान मात्र त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे त्याला पुन्हा 1 वर्ष वाट पाहावं लागते. मग विद्यार्थी मित्रांनो, हे चूक होऊ नये त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. हा संपूर्ण जे काही विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपले जे विद्यार्थी जे बीएड करणारे आहेत त्यात सर्वात जास्त प्रमाण मी तुम्हाला सांगतो आहे. कोणत्या ग्रॅज्युएशन बेसवर विद्यार्थी हे बीएड करतात. 1, आर्टवाले विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. 2 नंबर सायन्सवाल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि 3 नंबर कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे सर्वाधिक आर्ट, सेकंड नंबर आपलं सायन्सवाले आणि कॉमर्सवाले, बरोबर. हे 3 म्हणजे 3 जे प्रवर्ग आहेत आपले किंवा ते कोर्सेस आहेत यावरती विद्यार्थी बीएड करत असतात. कारण याच्या मागचं कारण असं आहे की जे उच्च शिक्षण आणि म्हणजे आपलं जे माध्यमिक आणि उच्च शिक्षण जे आहे, उच्च आणि माध्यमिक शिक्षण जे आहे त्याकरिता लागणारे जे काही शिक्षक आहेत ते याच माध्यमातून जातात, कारण हेच विषय आपल्या त्या 10वी 12वी पर्यंत असतात. उदाहरणार्थ 8वी 9वी 10वीलाच सोशल सायन्स विषय असतो, 8वी 9वी 10वीलाच हिंदी विषय असते, 8वी 9वी 10वीलाच मराठी आपला इतर जे विषय आहेत म्हणजे सायन्स सारखा विषय आहे ते 5वी पासून सुरू होतात. हे जे विषय आहेत हे विषय आपल्या सर्वांना असतात आणि याच्याच मेथड त्या कॉलेजमध्ये आहेत, म्हणजे बीएड कॉलेजमध्ये आहेत. काही विद्यार्थी आहेत, आता उदाहरणात सांगतोय तुम्हाला, बीसीए वाले विद्यार्थी आहेत, बीबीए वाले विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रश्न केलेला आहे. आजच सकाळी त्यांचे प्रश्न पाहिलेत मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला. नंतर इंजिनिअरिंग वाला पण एक विद्यार्थी दिसला की सर मी माझं इंजिनिअरिंग झालंय, मी मेथड कोणते टाकणार आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आपलं नुकसान होऊ नये यासाठी सांगतोय की ज्या कॉलेजमध्ये जे मेथड आहेत तेच मेथड तुम्हाला टाकायचे आहेत, कारण हे जर मेथड तुम्ही टाकले नाही तर आपलं नुकसान होऊ शकते. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जसं आता आर्टचे विषय आहेत, आर्टचे विद्यार्थी आहेत, आर्टच्या विद्यार्थ्यांना सरळ सोपं काम आहे, कारण मराठी विषय हे मराठी आणि इंग्रजी विषय त्यांचे कंपल्सरी विषय असतात, ते मेथड नाही. परंतु त्यांचं सोशलॉजी असेल, त्यांचं मग इकॉनॉमिक्स असेल, त्यांचं पॉलिटिकल सायन्स असेल, बरोबर, त्यांचा इतिहास असेल, हे विषय ते मेथडला टाकू शकतात. सायन्सवाले विद्यार्थी असेल तर सायन्समध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे विषय टाकू शकतात. का तर हे विषय मात्र त्यांना 8वी 9वी 10वीला हे विषय आहेत, सायन्सचे विषय आहेत, 11वी 12वीला हे विषय आहेत, हे टाकू शकतात. इकडे आर्टवाले विद्यार्थी सुद्धा पॉलिटिकल सायन्स, मग सोशलॉजी, मग हिस्ट्री, इकॉनॉमिक्स हे विषय सुद्धा 11वी 12वी पर्यंत आहेत. मग यांना काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर कॉमर्सवाला विद्यार्थी असेल तर त्यांना कमीत कमी मेथड मिळतात. उदाहरणार्थ
कॉमर्सवाले विद्यार्थी असेल तर त्यांना एक मेथड महत्वाची वाटत असते की जे इकॉनॉमिक्स, कारण त्यांना 11वी-12वीला इकॉनॉमिक्स असते आणि ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा इकॉनॉमिक्स असते. पण बाकी विद्यार्थ्यांना जे काही इतर विषय आहेत म्हणजे जसं सहकार वगैरे विषय असतात 11वी-12वीला, याच्यामुळे प्रॉब्लेम होते, कारण हे प्रत्येकच कॉलेजमध्ये मेथड नसतात. मग त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. मग अशा ठिकाणी कॉलेज पाहायचं ज्या ठिकाणी ती मेथड आहे. आधी त्याची माहिती काढायची आहे तुम्हाला आणि ते माहिती काढून सोयीस्कर कसं होईल ते महत्वाचं आहे. जर तुम्हाला पुणेमध्ये बीएड करायचं आहे तर पुण्याच्या कॉलेजमध्ये कोणती मेथड आहे ते लक्षात घ्यायचं आहे. नागपूरमध्ये तुम्हाला बीएड करायचं आहे तर कोणत्या कॉलेजला कोणत्या मेथड आहे, तुमचे सिनियर्स असतील कोणी ना कोणीतरी तुम्हाला मिळतं, ज्या माध्यमातून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळते आणि त्यानुसारच तुम्हाला ते मेथड टाकायची आहे. इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी असेल किंवा आपले बीसीए वाले विद्यार्थी आहेत तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या रिलेटेड मेथड कोणती. जसं इंजिनिअरिंग वाल्यांना मॅथ असू शकते, ग्रॅज्युएशनला मॅथ तुम्ही टाकू शकता जे तुम्हाला मॅथ आहे, म्हणजे मॅथ सारखी तुम्ही टाकू शकता म्हणजे मेथड. नंतर इंग्रजी मराठी जर तुम्ही म्हणाल की मराठी तर तुम्हाला नसतंय, पण इंग्रजी आणि इतर जे विषय असते तुम्हाला इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना सर्वच फक्त मेडिकल फील्डचे सोडून विषय बाकी सर्व विषय असतात, इन्व्हायरमेंटल असतात, पण प्रत्येक सेमिस्टरला एक सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर वाईज त्यांना ते टॉपिक बदलत जात असतात. इकॉनॉमिक्सचा पण काही पार्ट असते परंतु तुमचा तो विषय नसते, त्यामुळे तुम्हाला ते टाकता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. पण मॅथ हा विषय असतो म्हणून मॅथ तुम्ही टाकू शकता. बीसीए वाल्यांचं पण तसंच आहे, तुम्ही त्या विषय टाकता. बीसीए मध्ये बीसीसीए वेगळं आणि बीसीए कम्प्युटर सायन्स वेगळं. यामध्ये सुद्धा 11वी-12वीला कम्प्युटर सायन्स असू शकते, पण ती जी मेथड आहे ती कॉलेजमध्ये तुम्हाला राहू शकत नाही. कोणत्या बीएच्या कॉलेजमध्ये तुम्ही टाकू शकता, परंतु बीए ज्या कॉलेजमध्ये भेटलं पाहिजे त्या कॉलेजमध्ये मेथडच नसेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ते तुम्हाला प्रवेशच दिला जात नाही. तुम्हाला मग दुसरा जो कोटा असतो त्या कोट्यामध्ये सेल्फ स्टडीचा कोटा असतो, त्या कोट्यातून तुम्हाला ते प्रवेश मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही घेऊ शकता. पण तेही आपल्या विद्यार्थ्यांना माहित नसते की एखाद्या कॉलेजमध्ये एखादी मेथड नसली तर सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तुम्ही ते मेथड घेऊ शकता, ज्यात तुम्हाला त्या विषयासाठी फॅकल्टी मात्र नसते, कारण जो विषय नसतो तर. आणि ज्या वेळेला याचा प्रॉब्लेम काय होतो हे लक्षात घ्यायचा, कारण ज्या वेळेला मग शिक्षक भरतीच्या जागा निघतात त्याचा क्रायटेरिया ठरवून दिलं जातं की ग्रॅज्युएशनला हा विषय पाहिजे असतो आणि तुम्हाला बीएडला सुद्धा ते मेथड पाहिजे असते, तरच तुम्ही त्या जागेसाठी लायबल असता, अन्यथा तुम्ही त्या जागेसाठी लायबल नसता. तुमचा पगार बाकी सर्व गोष्टी ते अप्रूव्ह केलं जात नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बीएड करायचं म्हणून करायचं नाही, तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी त्याची संपूर्ण माहिती काढून तुम्ही बीएड करायचं. कारण कशाला स्कोप आहे याचा विचार करा, शाळा कशाच्या जास्त आहेत, विषय कोणते विद्यार्थी जास्त शिकत आहेत, शिक्षकांची डिमांड कोणत्या विषयाची जास्त असेल, ह्या सर्व बाबीचा विचार आपल्याला करून मेथड टाकायची आहे. म्हणून मेथड आणि सब्जेक्ट टाकत असताना सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे, जर पहिल्या वर्गापासून म्हणजे 5व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत कोणते सब्जेक्ट विद्यार्थी जास्त शिकत आहेत, कोणत्या शाळा जास्त आहेत, बरोबर, याचा विचार आपल्या सर्वांना करणं गरजेचे आहे. आर्टचे विषय जास्त आहेत, आर्टच्या शाळा जास्त आहेत. दुसरी गोष्ट सायन्सचे विषय जास्त आहेत, मग सायन्सच्या शाळा जास्त आहेत. म्हणून या दोन्ही फॅकल्टी म्हणजे बीएससी आणि आर्ट मधले बीए असेल किंवा इतर विषय असेल याला जास्त डिमांड असणार आणि याच्याच फॅकल्टी किंवा याच्याच मेथड आणि याचेच मेथड असणारे कॉलेजेस हे सर्वात जास्त आहे आणि याच्याच जागा सुद्धा जास्त आहे आणि फ्री लागण्याचे चान्सेस सुद्धा याचेच असणार आहेत शिक्षक म्हणून. म्हणून याची संपूर्ण शहानिशा करायची आणि त्यानुसारच तुम्हाला मेथड टाकायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठीच ही एक महत्वाचं अपडेट तुम्हाला सर्वांना देतो आहे. ही चूक तुम्ही पुन्हा करू नका. काही माहिती अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही आपला स्नेहल स्टार्टअप टीचिंगचा जो ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती टाका. त्यावरती उत्तर कोणी ना कोणीतरी देईल, मी देईल किंवा कोणी ना कोणीतरी उत्तर तुम्हाला बरोबर देईल, ज्या माध्यमातून तुमची चूक होणार नाही आणि तुमचं जे बीएड करणार आहे ते बीएड करणं राहून जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला पश्चाताप सुद्धा होणार नाही. म्हणून आवर्जून विचारायचे, आवर्जून माहिती विचारा आणि अशाच अपडेट करिता तुम्ही मला माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट देता येईल. आणि विषय असा की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, ज्यांना या गोष्टी माहित नाही की असं असते, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून कोणीही यापासून वंचित राहू नये. ज्यांची इच्छा आहे त्यांना ते बीएड चांगल्या पद्धतीने करता येईल, त्या कॉलेजमध्ये करता येईल ज्या कॉलेजमध्ये मेथड आहे. टाकता येत नसेल मेथड तर आपण त्याला मदत करू विद्यार्थी मित्रांनो. आणि यानंतरची जी काही प्रोसिजर असणार आहे ते मेरिट लिस्ट नंतर कॅपराऊंड जे मेथड आणि बाकी ऑप्शन आपल्याला टाकायचे आहेत. आपण त्यासाठी तुम्हा सर्वांना मदत करणार आहोत. आपल्याला या व्हिडिओ बद्दलचं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.